हे असली कुत्रेच बघा, ही ताप देणार आहेत. रोज पायपात्या सरळ करायला लावले, इसकडून ठेवलेले असतात. आणि आता माझी बाईक सावलीत आहे. हे बघा, एका स्टार्टरमध्ये चालू झाली. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? संध्याकाळचे 4:13 झालेत आणि मी आता माझ्या घरी चाललो आहे कामावरून. तर उन्हात देवसर गाडी उभी आहे, तर बघा कशी स्टार्ट होते. हे लोक स्टार्टर लागत नाही, याचा काय प्रॉब्लेम झाला आहे कळत नाही. तेल तर आहे यात फुल, पण स्टार्टर लागत नाही. हे उन्हात उभे केल्यावर असं होते. तुम्ही सांगा की काय प्रॉब्लेम असू शकतोय. काय आता स्टार्ट झाली आणि बंद झाली परत. हे आता स्टार्ट झाली बघा. हे उन्हात लावल्यावर असं होते. काय प्रॉब्लेम असेल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा जरा, असं का होत असेल. आता इथनं पुढं काय टेन्शन नाही, फक्त उन्हात उभा असली दिवसभर की असा प्रॉब्लेम होतो. पण इतर टायमाला सावलीत वगैरे असली की असं काय प्रॉब्लेम येत नाही, कारण की माझ्या घरात मी सावलीत लावतो गाडी, त्यामुळे मला असं काय प्रॉब्लेम येत नाही. पण असं उन्हात वगैरे लावली की खूप मोठा प्रॉब्लेम येतो, लवकर चालू होत नाही एका स्टार्टरमध्ये. तुम्ही सांगा की काय प्रॉब्लेम असेल. संध्याकाळचे 4 वाजलेत, मी चाललो आहे माझ्या घरी. आणि तुम्ही माझा FZAचा ॲव्हरेजचा व्हिडिओ बघितला नाही. मला वाटलं होतं खूप लोक मला सपोर्ट करतील माझं त्या व्हिडिओला, पण तुम्ही मला सपोर्ट केलेला नाही. मी त्या व्हिडिओसाठी खूप मेहनत केली होती. मला वाटलं नव्हतं की असं होईल, कारण की मी त्या व्हिडिओसाठी माझा पूर्ण दिवस घालवला आहे अशा भर उन्हात. ॲक्च्युली मी ते व्हिडिओ कटिंग करून मी 12-13 मिनटाचा केला आहे, पण रिअल टाईम बघायला गेलं तरी माझं त्या व्हिडिओ बनवायला माझा 7 तास माझे गेले त्यात. तेव्हा ते माझा व्हिडिओ तयार झाला आहे. मला वाटलं नव्हतं की माझ्या व्हिडिओचा रिस्पॉन्स असा येईल. तुम्ही लोकांनी ते व्हिडिओ बघितलाच नाही आणि त्यावर कमेंट आणि शेअर केलेलंच नाही, लाईक केलेलं नाही, त्यामुळे तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला नाही. तुमच्याकडून अपेक्षा होती थोडी मला, म्हणून हा व्हिडिओ मला परत आज बनवायची पाळी आली. मी इथे शिवरली MIDCत काम करतो, कोल्हापूर, आणि मी CNC प्रोग्रॅमर आहे. माझी 8 तास ड्युटी असते. कायम जनरलला असतो. रोज सकाळी 8 ते संध्याकाळी 4 ड्युटी असते माझी. त्यानंतर फ्री असतो, त्यावेळी मी शेतातली कामं करतो जाऊन. आणि ज्यावेळी शेतातलं काम आणि माझं कंपनीचं काम नसतं त्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो. याचा तर तुम्ही समजा की मी बिझी असून पण मी व्हिडिओसाठी जास्त वेळ देऊ शकत नाही तुमच्यासाठी, पण कारण की मी व्हिडिओ बनवू शकत नाही, माझ्याकडे वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. मी माझ्या चॅनलला जास्त वेळ देऊ शकत नाही, कारण की मी खूप बिझी असतो कामामध्ये आणि शेतामध्ये. माहीत आहे, एक साईड रोड ब्लॉक केला आहे, एक साईडनं ट्रॅफिक चालू आहे, आणि असे गाडीमध्ये उभा करून पॅसेंजर उतरतात. त्याच्यामुळे ना खूप ट्रॅफिक जाम होतं मागे मग हायवेला. लाईफमध्ये मला काहीतरी बनवून दाखवायचं आहे, आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही. मित्रांनो, प्लीज
माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज शेअर नक्कीच करा, कारण की त्याच्यामुळे माझा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला मित्रांनो आमुष्याची शपथ आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं जा, तुमच्या मागे भूत लागेल बघा आमुष्याचं. व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर बाहेर फिरायला तर पाहिजे. ब्लॉग चॅनल सेट केला आहे ना, तर ब्लॉगिंगसाठी बाहेर फिरायला तर पाहिजे. फिरण्यासाठी पैसा पाहिजे. पैसा कुठून आणणार? स्वतःच्या मेहनतीतून नाही घालू शकत. माझ्यावर माझ्या घरची जबाबदारी आहे. एवढ्या पगारावर माझी जबाबदारी नाही भागत. म्हणून म्हणते तुम्हाला थोडं सपोर्ट करा मला, माझी चॅनल ग्रोथ होऊन दे. तुमची पण न्याय लागेल मला थोडी. मित्रांनो, हे आलं आमचं उंचगाव फाटा. इथं उंचगाव हायवे, इथून कोल्हापूरला पण जाता येतं. इथं उंचगाव फाटा आलं आणि ह्या ठिकाणी रोज इतके ट्रॅफिक जाम असते. या पुलाखाली एखादा लांबडा कंटेनर इथून अडकला की सगळं जाम होतं आणि असं मग ट्रॅफिक जाम होतं. इथं तास ट्रॅफिक जाम असतं. इथं मग इथं किती वेळ लागते कोणास ठाऊक. असं तास इथं ट्रॅफिक जाम असते. सगळं निघालं, ट्रॅफिक तर निघालं. आणि ही बघा, ही न्यू टाटा हॅरियर फेसलिफ्ट. दिसायला खूप डेंजरस दिसते कार. SUV. हल्लं ट्रॅफिक तर हल्लं. आज तरी लवकर ट्रॅफिक हल्ले मित्रांनो, नाहीतर इथं तास जाम असते. सॉरी मित्रांनो, रॉंग साईडनं चाललो आहे, कारण की पर्याय नाही. इथंच थांबलं की इथं लागून बसायची पाहिजे मला. सॉरी हां, रॉंग साईडनं गेल्याबद्दल. तुम्ही म्हणणार रॉंग साईडनं गेला. उंचगाव हायवे नंतरनं आता येणार आपलं मुडशिंगी. मुडशिंगीनंतरनं सांगवडी. या रोडला इतकी गर्दी असते रोज, आणि इतकं ट्रॅफिक जाम पण असतं या रोडला. रोज 4 नंतर ह्या रोडला यायचं म्हणजे एक टास्कच असतो असं समजा. तो जो कंप्लीट करायचा असतो. इतकी ट्रॅफिक जाम असते या रोडला. रस्ता करायचा चालू आहे. एक साईड झाला, एक साईड चालू आहे कराय. जर कोण मिस्त्री व्हिडिओ बघत असेल माझा, तर त्यांनी सांगा की हा काय प्रॉब्लेम असेल. जे की बाईक दिवस उन्हात उभा केली की स्टार्टर लागत नाही. काय प्रॉब्लेम असेल, कोणीही जरी मिस्त्री माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी प्लीज सांगा हा काय प्रॉब्लेम असू शकतो. आणि पर्सनली यामाहा FZS म्हणजे यामाहा अनुभव असणाऱ्या मिस्त्रींनी सांगा. रोज कोणीही नका सांगू काय प्रॉब्लेम असेल. रोज माझं येणं जाणं कमीत कमी जाता 19 येता 19, म्हणजे रोजचं माझं रनिंग आहे 36 किलोमीटर भरतं माझं रोजचं येऊन जाऊन. आठवड्याचं भरतं 240 किलोमीटर. 240, 250, 260पर्यंत भरते आठवड्याला. महिन्याचं रनिंग 1200 हे लागतं मला. 4-5 हजार रुपयेचं महिन्याला. विथ मी मंडेला म्हणजे सोमवारी मी माझं घरचं काम करून घेतो सगळं. त्यामुळे मला ना व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही. मी आता डायरेक्ट घरी जात नाही, शेतामध्ये जातो. फिरून शेतामध्ये थोडेसे चक्कर टाकून मग मी घरी जाणार. लाईफमध्ये माझा आता फक्त एकच गोल आहे, यूट्यूब चॅनल सक्सेस करणं काहीतरी करून.
आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय होणं खूप अवघड आहे. तुमचा सपोर्ट चांगला असेल तर नक्कीच आपण सक्सेस होऊ. आणि हे माझं शेत. आपण थोडं शेतात चक्कर टाकूया आणि मग घरी निघूया. शेतात पण जाणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. नाहीतर लोक शेतातली माती पण ठेवणार नाहीत. माती सुद्धा गायब करतील अशी लोक आहे इकडे. ही आपली पायवाट आहे, ज्या वाटेवरून आपण रोज ये जा करतो. आणि हे माझं शेत आहे. यात किती कॅप्चर होते माहीत नाही, पण हे माझं शेत आहे. टोटल इथं 2 एकर शेत आहे माझं. हे रान मी आता पडीत पाडले पावसाळ्यासाठी. थोडं माझं ऊस जाऊन खोडवर राहिले, त्याला मी पाणी वगैरे परवा सेट केले, सगळं ठिबक जोडून. आणि हे सगळं मी स्वतः केले. कोणाचाही सपोर्ट घेतलेला नाही, स्वतःच्या जीवावर केलेलं आहे सगळं. ही पाईपलाईन, ह्या ठिबकच्या चाव्या, हे ठिबक मी स्वतःच्या अनुभवावर जोडलेला आहे. ह्याच्यात कोणाची मदत घेतलेली नाही. आणि इतकं चांगलं वर्क करते की माझं शेत खूप चांगलं भिजते. आणि हे माझी लावण होती, जाऊन मी आता खोडवर ठेवले. आणि हे इकडं मी पडीत पाडले पावसाळ्याच्या पिकासाठी. हे माझं रोजचं काम आहे. इथे येणे, शेतात चक्कर टाकणे आणि त्यानंतरनं घरी जाणे, परत सकाळी कामावर जाणे. तर मित्रांनो, आपण थोड्या वेळाने भेटूया. हे असली कुत्रे आहेत बघा, ही ताप देणार आहेत. माझे पायपं रोज ओढून ओढून माझ्या पायपा नाश करायल्यात. मी रोज पायपा सरळ करायला लावले, इसकडून ठेवलेले असतात. तर आपण मित्रांनो थोड्या वेळाने भेटूया परत. थोडंसं मी चक्कर टाकून येतो शेतात. परत हा शाळू माझाच आहे, मीच केला आहे. आणि 15-20 दिवसांनी हा शाळू निघेल. हे इकडं माझं खोडवं, हे असा माझा हे एरिया 2 एकराचा आहे. आणि हे इकडं असं हे असं माझं पडीक पडले रान. ह्याच्यात पावसाळ्यासाठी हेरा वाळवायसाठी टाकलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता परत भेटलो काही वेळानंतर. मी शेतात थोडंसं इकडे तिकडे फिरलो, थोडंसं हाल हवाला बघितला, शेतात काय आहे काय नाही, तणगाड उगवले का नाही. आणि आता मी घरी चाललो आहे. आणि आज अमावस्या आहे. घरी जाणार, घरात जाऊन नारळ, उदबत्ती वगैरे घेणार, पूजेचं सामान. आणि परत शेतात येऊन नारळ फोडून पूजा करून परत मी घरी जाणार. तर आता जाऊया घरी, नारळ कापूर वगैरे घेऊया आणि परत शेतात येऊया. आता माझी बाईक सावलीत आहे बघा, एका स्टार्टरमध्ये चालू होत्या. हे बघा, एका स्टार्टरमध्ये चालू झाली. कमी करणार आपल्याला की मी माझ्या घरी आलो. आता इथून आपण नारळ, पूजे सामान घेऊन जाऊया आणि थेट शेतात भेटूया. तर आपण सरळ शेतात भेटूया. तर मित्रांनो, थोडा प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. मी नारळ घेऊन पूजा करायला जाणार होतो शेतात. तर माझी बायको सकाळीच पूजा करून आलेली आहे शेतातली. तर आपण आता जाणार नाही. तर माझा व्हिडिओ कंपनीपासून शेतापर्यंत आणि शेतापासून घरापर्यंत कसा वाटला नक्कीच कळवा मला. आणि माझा आवाज असाच आहे, यात काय बदल करता येईल माहीत नाही, पण असाच आवाज आहे. तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ज्याच्याकडून माझा व्हिडिओ व्हायरल होईल. आणि माझा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कळवा कमेंटमध्ये. तर पुन्हा भेटूया परत नवीन व्हिडिओ घेऊन. तर बाय बाय.